असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. आज आपण प्राणायाम अँड बॅलन्सिंग ऑफ फ्लो ऑफ प्राण हा विषय समजून घेणार आहोत. त्यामध्ये प्राणायाम तो कसा करायचा, प्राणायामाचं काय महत्व आहे आणि बॅलन्सिंग ऑफ फ्लो ऑफ प्राण हे आपण आज समजावून घेणार आहोत. कारण ही जी समज आहे, अंडरस्टँडिंग व्हॉट इट इज, त्या ज्या क्लॅरिटी आपल्याला आल्या तर आपल्याला आजचा विषय हा नीट समजू शकतो. आपण श्वसन करतो. सगळे सजीव प्राणी हे श्वसन करतात. वनस्पती सुद्धा श्वसन करतात. आपण श्वसन करतो तेव्हा हवेबरोबर आपण प्राणशक्तीही आतमध्ये घेतो. या प्राणशक्तीला आपण प्राणशक्ती, व्हायटल एनर्जी, लाईफ फोर्स, कॉस्मिक एनर्जी, चित शक्ती, चायनीज फिलॉसॉफीमध्ये ची असं म्हटलेलं आहे. तर वेन यू ब्रेथ, you not only take the chemical constituent of air, but you also take the pranic energy inside. पण हवेमध्ये प्राणवायू घेतो, ऑक्सिजन घेतो आणि तो ऑक्सिजन रक्तामध्ये, रक्ताभिसरणामध्ये वापरला जातो आणि जो प्राण किंवा जी प्राणशक्ती आपण इन्हेल करतो ती आपल्या मज्जासंस्थांमध्ये, मज्जा संस्थेमध्ये, नर्वस सिस्टीम मध्ये जाते आणि त्या मार्फत ती सर्व शरीरभर फिरते. प्राणच मनुष्याची ताकद आहे. प्राणच माणसाला साह आणि जीवेशना प्राप्त करून देतो. या सर्वव्यापी प्राणशक्तीशिवाय, या प्राणाशिवाय आपल्याला विचार करणं, मनुष्याला विचार करणं, इच्छा करणं आणि कुठलीही कृती करणं शक्य नाही. अगदी तुम्ही खुर्चीवर बसलात आणि पाय हलवत आहात त्यावेळेला ही प्राणशक्तीचा विनियोग होत असतो. आपण जेव्हा श्वासोश्वास करतो, प्राणशक्ती जेव्हा आपण प्राणवायू ऑक्सिजन बरोबर हवेबरोबर आत इन्हेल करत असतो, ही जी शक्ती आहे, विज्ञान सांगतं की शक्तीचं ऋण आणि घन दोन्ही करंट्स असतात. आपली जी उजवी नाकपुडी आहे तिला आपण सूर्यनाडी म्हणतो, पॉझिटिव्ह करंट, आणि चंद्रनाडी डावी जी आहे तिथून निगेटिव्ह करंट येत असतो. हे एवढंच लक्षात ठेवा. ज्या वेळेला आपण कुंडलिनी हा विषय घेऊ त्यावेळेला मी विस्तारानं बोलेन. आता एक गोष्ट महत्वाची सांगतो. श्वासोश्वास करतो आपण, दॅट इज इंग्रजीमध्ये कॉल्ड रेस्पिरेशन. इफ रेस्पिरेशन इज देअर म्हणजे जीवन आहे का? नुसतं रेस्पिरेशन म्हणून जीवन आहे का? तर त्याचं उत्तर नाही. रेस्पिरेशन चालू आहे म्हणजे जीवन चालू आहे असं नाही. श्वास म्हणजे जीवन नाही. आज बघा, सायन्सनी, विज्ञानाने खूप प्रगती केलेली आहे. सायन्स हॅज गॉन माइल्स अहेड वेर इट वॉज अर्लियर. आणि आज आपण श्वासोश्वास करण्यासाठी पोर्टेबल हार्ट लंग मशीन घेऊन फिरू शकतो. दुसरी गोष्ट, ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन आपण ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये त्याचं प्रमाण मेंटेन करू शकतो, किंवा हृदयाचं स्पंदन नीट चालू राहावं म्हणून पेसमेकर बसवू शकतो. असं जरी आपण केलं तरी आपण अमर होऊ शकतो का? अमर होतो का? नाही. हो, आज काही जण म्हणतील की एआय मुळे, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे ते शक्य आहे. पण आजच्या मितीला, या क्षणाला हे आपण अमर राहू शकत नाही. श्वासोश्वास जरी चालू असला, व्हेंटिलेटरवर तुम्हाला ठेवलं तर कधीतरी ते व्हेंटिलेटर बंद करायला लागतं. व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू इज दॅट श्वासोश्वास चालू आहे म्हणजे जीवन सुरू आहे का? नाही. त्याच्या मागे असलेली जी प्राणशक्ती आहे, आपण त्याला जीव म्हटलेला आहे. ते जीव किंवा प्राण जोपर्यंत या शरीरामध्ये आहे तोपर्यंत शरीराची हालचाल चालू असते, जीवन सुरू असतं. आणि ही जी प्राणशक्ती मी तुम्हाला मगाशी सांगितली, ही प्राणशक्ती
काय आहे, कशी आहे? तर ही जी प्राणशक्ती आहे, वी कॅन से प्राण इज ग्रॉस. प्राण इज सटल अँड एअर इज ग्रॉस. पुन्हा सांगतो, प्राण इज सटल अँड एअर इज ग्रॉस. आणि प्राणशक्ती किंवा प्राण याची सगळ्यात जुनी व्याख्या जर पाहायची झाली, तर आपल्याला ऋग्वेदामधील 10व्या मंडलामध्ये 13वी जी ऋचा आहे, त्याच्यामध्ये असलं म्हटलेलं आहे, प्राणात वायू रजायत. म्हणजे परमात्म्याच्या प्राणापासून वायू निर्माण झाला. प्राणापासून वायू निर्माण झाला. पण वायूपासून प्राण निर्माण होतं का? वैसा वर्ष आहे का? नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, प्राण इज अ सटल अँड इट्स ग्रॉस मॅनिफेस्टेशन इज वायू. ही गोष्ट तुमच्या लक्षात राहिली, स्मरणात ठेवलीस, इफ दिस ॲब्सॉर्ब्स इन यू, देन यू विल अंडरस्टँड व्हॉट इज प्राणिक एनर्जी, प्राण, आणि हा प्राणायाम हा विषय आपल्याला नीट समजू शकेल. आता प्राणवायूची चर्चा किंवा प्राणाची चर्चा ही आपल्याला अथर्ववेदामध्ये सापडते. छांदोग्य उपनिषदामध्ये प्राणाला श्रेष्ठ आणि ज्येष्ठ म्हटलेले आहे. बृहदारण्यक उपनिषद म्हणून जे आहे त्याच्यात प्राणाला शक्ती म्हटलेली आहे. प्रश्न उपनिषदामध्ये पिल्व, लाद ऋषी आणि अश्वालय यांची चर्चा आहे. अश्वालय त्यांना प्रश्न विचारतात, हा प्राण कसा निर्माण होतो? तो प्राण शरीरामध्ये कसा प्रवेश करतो? शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर तो विभागून कसा राहतो? तो प्राण शरीरामधून कसा बाहेर पडतो? आणि हा प्राणच आत्म्याला, प्राणच आत्मज्ञानापर्यंत कसा घेऊन जातो? असे प्रश्न त्यांना विचारले आणि मग त्या ऋषींनी, महर्षींनी उत्तर दिलं, प्राण हा परमात्म्यापासून निर्माण झाला. दुसरं त्यांनी सांगितलं, मनोकृतेनं, मनाच्या संकल्पाने प्राण शरीरामध्ये येतो. तिसरी गोष्ट सांगितली, प्राण हा जेव्हा विभागून राहतो, तो प्राण 5 प्रकारे 5 प्रकारे विभागून राहतो. प्राण, अपान, समान, व्यान आणि उदान. या 5 प्रकारे तो विभागून राहतो. अशा रीतीनं त्यांनी, आणि प्राण शरीरातून उदान प्राण, उदानात मृत्यू, अशा रीतीने त्याची चर्चा केलेली आहे. आता ही प्राण संकल्पना ही पुरातन आहे. प्राणाचा उल्लेख उपनिषदांमध्ये, वेदांमध्ये आहे, असं मी तुम्हाला सांगितलं. आता आपण जरा वेगळ्या प्रकारे हा विषय समजावून घेणार आहोत. आता प्राणायाम म्हणजे काय? हा विषय खूप महत्वाचा आहे आणि तो समजून घ्यायच्या आधी मी पतंजली योगसूत्राचा आधार घेतो. पतंजलीनी योगसूत्रामध्ये असं म्हटलेलं आहे, की जर तुम्हाला कैवल्यापर्यंत पोहोचायचं असेल, चित्तवृत्ती निरोध करायचा असेल, समाधीला पोहोचायचं असेल, तर त्याच्यासाठी 8 पायऱ्या आहेत. अष्टांग योग, 8 लिंक्स ऑफ योगा असं त्यांनी सांगितलंय. मी फक्त तुम्हाला माहिती देतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. दीज आर द 8 लिंक्स ऑफ योगा. आणि त्यातलं 4थं अंग हे प्राणायाम आहे. यम, नियम म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे. यमामध्ये अहिंसा येतं, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य. जर आत्म्याच्या अधोगतीला घेऊन जाणारा विकार जर कुठला असेल, तर तो हिंसा आहे. आणि आत्म्याच्या उन्नतीला कुठला कारणभूत असेल, तर तो अहिंसा आहे. सत्य सत्य वचन करावं, कोणाला लुबाडू नये म्हणजे आस्तेय, संग्रह न करणं म्हणजे अपरिग्रह. आपण बघा खूप संग्रह करत असतो. घरातलं कपाट उघडून बघितलं तर कितीतरी साड्या, ड्रेस असतात, तरी आपण घेत असतो. आपण संग्रह करत असतो. संग्रह करायचाच असेल तर त्या परमात्म्याच्या हृदयामध्ये संग्रह करावा. आणि हे यमचा अभ्यास झाल्यानंतर शौच, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आपोआपच होतं. आणि यम आणि नियम यांचा अभ्यास झाल्यानंतर स्थिर सुखासन, आसनाबद्दल पतंजली म्हणालेले आहेत. आणि पतंजलींनी आसनाबद्दल
एकच सूत्र वापरलेलं आहे, एकच सूत्र सांगितलेले आहे, स्थिर सुखासनम. म्हणजे हठयोगामध्ये 84 आसनं आहेत. कारण काही असेल, आपला देह 84 योनीमधून फिरून आला म्हणून 84 आसनं असं सांगितलं जातं. मला माहिती नाही. पण हठयोगामध्ये आसनं सांगितली आहेत. पतंजली आसनांबद्दल काहीही बोलत नाहीत. ते स्थिर सुखासनाबद्दल बोलतात. त्यांच्या कन्सेप्ट प्रमाणे यमनियमांचा अभ्यास झाला, की आसन आपोआप सिद्ध होतं आणि आसन प्रयत्न चैथिल्यात म्हणजे सहजतेनं यमनियमांचं पालन झालं, की आसन सिद्ध होतं. तस्मिन सती आणि त्यानंतर श्वास प्रश्वासो गतिर्विच्छेद प्राणायाम आणि त्याच्यानंतर म्हणजे यम, नियम, आसन ते झाल्यानंतर प्राणायाम आणि तो प्राणायाम कसा आहे? तर प्राणायाम श्वास प्रश्वासो गतित विच्छेद इति प्राणायाम म्हणजे श्वास आत घेतला पण यू आर ब्रीथिंग दॅट इज इनहेलिंग द एअर दॅट इज श्वास अँड एक्झेलिंग द एअर दॅट इज प्रश्वास. त्याच्या गतीचा विच्छेद याचा अर्थ आपण नीट समजावून घेऊया. म्हणजे आपल्याला पतंजलींना अभिप्रेत असलेल्या प्राणायामाचं काय स्वरूप आहे ते लक्षात येईल. पतंजली असं म्हणतात, की मनामध्ये अंतरंगात उभे राहणारे संकल्प आणि बाह्य वातावरणामुळे मनात निर्माण होणारे चांगले वाईट संकल्प याची गती याचा आवेग क्षीण झाला की आपोआप प्राणायाम घडतो. त्यांनी पुढे 1-2 श्लोक आहेत प्राणायामाबद्दल, मी त्या डिटेलमध्ये जात नाही. त्यांनी असं सांगितलंय की प्राणायाम जर तुम्ही करायला लागलात तर तो क्षीयते प्रकाशावरण म्हणजे आपल्या चैतन्यावर असलेलं अज्ञानाचं आवरण दूर व्हायला लागतं. आपण सुरुवातीलाच प्रार्थना म्हटलेली आहे, असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय. ते ज्योतिर्गमय व्हायला लागतं आणि धारणास योग्यता मनसा. मग धारणाला जर तुम्हाला बसायचं असेल, तर त्याच्यासाठी प्राणायाम तुम्हाला बैठक प्रोव्हाईड करून देतो आणि याचा अर्थ असा आहे धारणास योग्यचा मनसा म्हणजे मन एकाग्र व्हायला प्राणायामाने मदत होते. अशा रीतीने त्यांनी प्राणायाम त्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. हठयोग प्रदीपिका म्हणून जो योगशास्त्राचा ग्रंथ आहे, एरंड संहिता म्हणून योगशास्त्राचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये प्राणायाम कसा करायचा याचा विधी सांगितलेला आहे. आता प्राणायाम हठयोग प्रदीपिकेप्रमाणे 8 प्रकारचे प्राणायाम आहेत आणि 8 प्रकारचे प्राणायाम कुठले आहेत? मी फक्त तुम्हाला नावं सांगतो. सूर्यभेदन प्राणायाम म्हणजे सूर्य नाडीने श्वास घ्यायचा आणि अपोजिट नाडीने सोडायचा सूर्यभेदन प्राणायाम. नंतर आहे उज्जयी, भ्रामरी, भस्त्रिका. भस्त्रिका म्हणजे रॅपिड ब्रीथिंग. इनहेलेशन एक्सहेलेशन इज रॅपिड. त्याच्यानंतर शीतली, शीतकारी तुम्हाला माहिती आहे. मूर्छा आणि पल्विनी नावाचे 8 श्वसन प्रकार प्राणायामाचे सांगितलेले आहेत आणि ते हेरंड संहिता आहे त्याच्यामध्ये प्राणायाम सांगितलेले आहेत. सूर्यभेदनच्या ऐवजी सहित प्राणायाम सांगितले आणि पल्विनीच्या ऐवजी त्यांनी केवल प्राणायाम सांगितले. हे जे हठयोग प्रदीपिका आहे त्याच्यामध्ये प्राणायामाला अष्टकुंभक म्हटलेले आहे आणि प्राणायामाची व्याख्या करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्राणायाम त्रिधा प्रोक्ता पूरक, रेचक, कुंभक. म्हणजे पूरक म्हणजे श्वास घ्यायचा, रेचक म्हणजे श्वास सोडायचा आणि श्वास होल्ड करायचा. मिळून हे तिन्ही गोष्टी मिळून प्राणायाम होतो असं म्हटलेलं आहे. आणि त्याच हठयोग प्रदीपिकेमध्ये षटकर्म सांगितलेली आहेत. शरीर शुद्धीसाठी, नाडी शुद्धीसाठी 6 कर्म सांगितली आहे. दौती, नवली, नेती, त्राटक आणि कपालभाती. तर कपालभाती हठयोग प्रदीपिकेप्रमाणे प्राणायामाचा विधी नाहीये. पण आज होतंय काय?
ही जी मृच्छा आणि पल्विनी हे जे दोन शेवटचे प्राणायाम आहेत, ते कोणी करत नाही. सर्टिफाईड योगा शिक्षक आहेत, ज्यांनी स्टुडिओ स्थापन केलेले आहेत. आयुष सर्टिफाईड योगा टीचर्स आहेत. पण त्यांना सुद्धा हे शेवटचे 2 प्राणायाम येत असतील का नाही, मला शंका आहे. म्हणून आज असं झालेलं आहे, की अनुलोम-विलोम आणि कपालभाती हे प्राणायामामध्ये इन्क्लूड केलेले आहेत किंवा लोकांना प्राणायाम सांगत असताना अनुलोम-विलोम आणि कपालभाती हे प्राणायामातच आहेत असं सांगितलं जातं. दॅट्स ओके. आपण इथे जो प्राणायाम करणार आहोत, तो थोडक्यात सांगायचा तर अनुलोम-विलोम प्राणायाम विथ एक्सटेन्शन ऑफ होल्डिंग कुंभकानी आहे. एक सांगायचं राहिलं, शिवसंहितेमध्ये प्राणायामाची व्याख्या असं केली, प्राणस्य आयामः इति प्राणायामा. आयाम म्हणजे काय? एक्सटेन्शन ऑफ प्राण. यू हॅव टू एक्सटेंड द प्राण. जास्त वेळ श्वास घेणं किंवा आयाम म्हणजे डायमेन्शन. सो प्राणस्य आयामा इति प्राणायामा अशी शिवसंहितेमध्ये प्राणायामाची व्याख्या केलेली आहे. पतंजलीप्रमाणे प्राणायामाची व्याख्या तुम्हाला सांगितली. शिवसंहितेप्रमाणे प्राणायामाची व्याख्या सांगितली. 8 प्रकारचे प्राणायाम आहेत ते तुम्हाला सांगितले. प्राणायामांना हठयोग प्रतिपिकेमध्ये अष्टकुंभक म्हटलेले आहे. प्राणायाम म्हटलेले नाहीये. अष्टकुंभक म्हटलेले आहे. कपालभाती ही आणि अनुलोम-विलोम या शुद्धिक्रिया आहेत. हे तुम्हाला ही माहिती मी तुम्हाला दिली. आता एक महत्वाची गोष्ट आपण समजावून घ्यायची आहे. आपण प्राणायाम कसा करायचा आहे, तो विधी मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या ब्रह्मविद्येमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, वी आर नॉट टॉकिंग अबाउट एनी आसना. यम, नियम, आसनांच्या नंतर जी 4th स्टेज आहे प्राणायाम, तिथून आपण सुरुवात करतो आणि या आपल्या ब्रह्मविद्येमध्ये नंतर 8 ब्रीथिंग एक्सरसाइज आहे. मी आत्ताच तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो, की आता मी तुम्हाला जे प्राणायाम सांगितले, त्या प्राणायामापेक्षा हे ब्रीथिंग एक्सरसाइज वेगळे आहे. एक सोडून बाकी सगळे ब्रीथिंग एक्सरसाइज उभं राहून करायचे आहेत. आता प्राणायाम करत असताना म्हणजे श्वास इनहेलेशन ऑफ ब्रेथ इज कॉल्ड श्वास अँड एक्झलेशन इज कॉल्ड प्रश्वास. सो श्वास आणि प्रश्वास या 2 गोष्टी आपण सहज करत असतो. आपण ठरवत नाही की आज मी एवढा श्वास घ्यायचाय, मग एवढा श्वास घ्यायचाय. हे आपोआप होत असतं. कारण श्वसन ही गोष्ट इनव्हॉलंटरी ऑटोनॉमस सिस्टम खालती येते. आपण ठरवून श्वास घेत नाही. इट इज नॅचरली हॅपनिंग. पण जेव्हा आपण प्राणायामाचा विधी करतो, त्यावेळेला आपण ती काही काळ आपल्या कंट्रोलमध्ये आणायचा प्रयत्न करतो आणि म्हणून प्राणायामाबद्दल हठयोग प्रतिपिकेमध्ये असं म्हटलेलं आहे, चले वाक्ते चलम चित्तम निश्चलम निश्चले भवेत. योगी स्थाणुत्वमाप्नोती ततो वायू निरोधये. म्हणजे वायू म्हणजे श्वसनाचा आणि चित्ताचा जवळचा संबंध आहे. जर वायू तुम्ही कंट्रोल केला तर चित्त सुद्धा कंट्रोल होतो. म्हणून प्राणायामाचं महत्व हे हठयोग प्रदीपिकेमध्ये सांगितले आहे. चले वातम चले चित्तम. आणि प्राणायाम योग्य प्रकारे जर तुम्ही केला, प्राणायामेन युक्तेन सर्व रोग क्षयो भवे. अयुक्ताभ्यास योगेन सर्व रोग समुद्भवे. म्हणजे जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही प्राणायाम केलात तर तुम्हाला त्याच्यापासून फायदा होण्याच्या ऐवजी तोटा होऊ शकतो असं सांगितलेलं आहे. आपण जो प्राणायाम करणार आहोत त्या प्राणायामामध्ये तो सेफ आहे. तो अनुलोम विलोम प्राणायाम विथ कुंभक आहे. त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता नाही. आणि हा प्राणायाम करत असताना आपण मूलबंध लावत नाही आहोत, उडियान बंद लावत नाही आहोत, जालंधर बंद लावत नाही आहोत, कुठलाही बंद लावत नाही आहोत, कुठलाही मुद्रा करत नाही आहोत आणि आपण सहजपणे हा प्राणायाम करणार आहोत. आता तो प्राणायाम कसा करायचा ते मी तुम्हाला सांगतो आणि नंतर ज्या काही प्राणायामाबद्दल तुम्हाला गोष्टी सांगायच्या आहेत त्याही मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे.
पहिली गोष्ट, प्राणायाम करत असताना सुखासनामध्ये बसा, साधी मांडी घालून बसा आणि मांडी घालून बसत असल्याने बसल्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे पाठीचा कणा हा ताठ ठेवायचा आहे आणि आपण अंगठा आणि ही 2 बोटं वापरणार आहोत. हा अंगठा हे मिडल फिंगर आणि रिंग फिंगर या 2 फिंगरचा उपयोग आपण करणार आहोत. पहिल्यांदा काय करायचंय, उजवी नाकपुडी बंद करायची आहे अंगठ्याने आणि त्याच्यानंतर डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. 4 काउंट म्हणेपर्यंत श्वास घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 16 काउंट आपल्याला तो प्राण ब्रेथ होल्ड करायचा आहे आणि 8 काउंट उजव्या नाकपुडीने तो श्वास सोडायचा आहे. पुन्हा उजव्या नाकपुडीने 4 काउंट म्हणेपर्यंत श्वास घ्यायचा आहे. 16 काउंट श्वास होल्ड करायचा आहे, कुंभक करायचं आहे आणि नंतर 8 काउंट डाव्या नाकपुडीने प्राण सोडायचा आहे. हा झाला एक प्राणायाम. तो कसा करायचा मी तुम्हाला सांगतो. चष्मा तुम्ही वापरत असाल तर चष्मा काढून बसा आणि हे बघा, मी आता अंगठ्याने माझा हा नाकपुडी बंद केलेली आहे आणि आय एम टेकिंग ब्रेथ फ्रॉम दी लेफ्ट नोस्ट्रिल. मनातल्या मनामध्ये मी 1, 2, 3, 4 म्हणतो आणि मग 1, 2, 3, 4, 16 म्हणतो, होल्ड करतो आणि सोडतो. बघा. हा एक प्राणायाम झाला. हे करत असताना ज्या प्रिकॉशन घ्यायच्या आहेत, त्या अशा आहेत, की नाकाने श्वास खेचायचा नाहीये. यू इन द इनिशियल स्टेज कीप युअर फिंगर ऑफ द लेफ्ट हँड घशाशी ठेवा आणि घशातून तुम्ही श्वास घेताय अशी कल्पना करा. म्हणजे नाकामध्ये घर्षण होणार नाही. दुसरी गोष्ट, तो घेतल्यानंतर तुम्ही होल्ड करता आहात. त्यावेळेला बऱ्याच वेळेला असं होऊ शकतं, की गळ्यामध्ये श्वास असं गोळा होतोय असं तुम्हाला वाटेल. सुरुवातीला वाटेल, होऊ द्या. काही प्रॉब्लेम होणार नाही आणि नंतर तुम्ही एक्झेल करता, सोडता. त्यावेळेला तो श्वास पटकन सुटतो. तुम्ही श्वास दीर्घ घेऊ शकता, होल्ड करू शकता, परंतु सोडताना तो चटकन सुटला जातो. म्हणून मी तुम्हाला एक ॲडवाइस करेन, की सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही प्राणायामाला सुरुवात करता, त्यावेळेला आधी एक 2-4 राउंड करा, की उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा 4 काउंट. 8 काउंट अशी तुम्ही प्रॅक्टिस केली म्हणजे काय करतात, तुम्ही 4 काउंट घेता, 8 काउंट सोडता, 4 काउंट घेता, 8 काउंट सोडता, 4 काउंट घेता, 8 काउंट सोडता. अशी जास्त दीर्घ काळामध्ये दुप्पट फ्रिक्वेन्सीनी तो दुप्पट वेळ घेऊन जो श्वास सोडायचा आहे त्याची तुम्हाला प्रॅक्टिस होऊ शकते. आता आपण प्राणायाम करूया. तुम्ही पण बसा. स्थिर सुखासनामध्ये बसा. मांडी घालून बसा. जर तुम्हाला मांडी घालायला जमत, मी तुम्हाला वज्रासनामध्ये बसायला सांगत नाही, पद्मासनामध्ये बसायला सांगत नाही, स्वस्तिकासनामध्ये बसायला सांगत नाही. साधं सरळ मांडी घालून बसा. मांडी घालून बसता येत नसेल तर खुर्चीवर बसा. दोन्ही पाय खालती सोडा. जर जमिनीपासून गॅप असेल तर
उशी ठेवा, थोडी उशीनी ती गॅप भरून घ्या, म्हणजे पाय लोंबणार नाहीत. आणि डावा हात मांडीवर ठेवा. खुर्चीत असलात तरी मांडीवर ठेवा. मांडी घालून बसलेला असलात तरी मांडीवर ठेवा. चष्मा लावत असलात तर तो काढून ठेवा. म्हणजे त्रास होणार नाही. मी आता चष्मा इथे ठेवतोय कारण मी बोलत असताना परत मला सांगताना हे होतं, म्हणून मी चष्मा ठेवून करतो. आता ही 2 बोटं नाकपुडी श्वास घ्यायचा आहे आणि मनामध्ये 4 काउंट 1, 2, 3, 4 प्रत्येकाचा जो पिरियड असेल तो बदलू शकतो. म्हणजे व्हेरिएशन होऊ शकतात. पण एकच श्वास घ्यायचा आहे, तो 4 काउंट म्हणेपर्यंत दीर्घ घ्यायचा आहे. 4 श्वास घ्यायचे नाहीये. परत सांगतो. असं 4-4 श्वास घ्यायचा आहे, असं नाहीये. एकच श्वास 4 काउंटमध्ये दीर्घ घ्यायचा आहे, होल्ड करायचा आहे आणि तो घेतलेला श्वास हळू-हळू 8 म्हणेपर्यंत सोडायचा आहे. परत 4 म्हणत घ्यायचं आहे. 16 पर्यंत होल्ड करायचं आहे आणि आता आपण 2 राउंड करूया बरोबर. म्हणजे तुम्हाला त्याची प्रॅक्टिस येईल. आणि चेहरा रिलॅक्स ठेवायचा आहे. कुठेचा ताण करायचा नाही. श्वासाशी आपल्याला भांडायचं नाहीये, झगडा करायचा नाहीये, मारामारी करायची नाहीये. सहजपणे व्हायला पाहिजे. म्हणून पहिल्यांदा बॉडी तुमची रिलॅक्स ठेवा. चेहरा रिलॅक्स ठेवा, प्रसन्न ठेवा आणि प्राणायामाला सुरुवात करा. स्टार्ट. हा झाला एक प्राणायाम. म्हणजे डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, होल्ड करायचा, उजव्या नाकपुडीने सोडायचा, उजव्या नाकपुडीने घ्यायचा, होल्ड करायचा आणि डाव्या नाकपुडीने सोडायचा. हा एक प्राणायाम. आपण बऱ्याच वेळेला मिस्टेक करतो, होण्याची शक्यता आहे, म्हणून सांगतो. तुम्हाला असं वाटतं की मी डाव्या नाकपुडीने श्वास घेतला, उजव्या नाकपुडीने सोडला आणि मग परत डाव्या नाकपुडीने घ्यायचा, असं नाहीये. अल्टरनेट नोस्ट्रिल ब्रीथिंग आहे. अनुलोम विलोम म्हणतात त्याला. आणखीन एकदा करूया आपण. पाठीचा कणा ताठ, मांडी घालून बसलेला हात, डावा हात उजव्या मांडीवर, चेहरा प्रसन्न, बॉडी रिलॅक्स. हे 2 बोटं आणि हे अंगठा वापरायचा आहे. हा झाला एक प्राणायाम. असे तुम्हाला 3 प्राणायाम करायचे आहेत. दिवसातून तुम्ही 2दाच करा. आपल्या कोर्सच्या पुस्तकामध्ये वगैरे सांगितलं असेल. 3दा करा, 4दा करा. आजची आपली लाईफस्टाईल अशी आहे, की आपण 10 वाजता जेवत असाल, रात्री, मग रात्रीचा प्राणायाम केव्हा करणार? दुपारी तुम्ही उशिरा जेवता तुमच्या लाईफस्टाईलमध्ये. मग दुपारी
प्राणायाम केव्हा करणार? तर सर्वसाधारणपणे सकाळी उठल्यानंतर अंशपोटी म्हणजे पोट ब्रेकफास्ट केलेला नाहीये, पोट रिकामं आहे, त्यावेळेला प्राणायाम करा आणि संध्याकाळी प्राणायाम करा. पूर्वी संध्या करायचे. सकाळी प्राणायाम अलोंग विथ गायत्री मंत्र आणि संध्याकाळी प्राणायाम अलोंग विथ गायत्री मंत्र. आपण गायत्री मंत्र वगैरे काही म्हणत नाही. पण आपण जी वेळ ठरवणार आहोत, त्या 2 वेळा ठरवा. जिथे तुम्ही श्वासनाला बसणार आहात, प्राणायामाला बसणार आहात, ती मोकळी हवा तिथे खेळत असली पाहिजे. अशा ठिकाणी बसा. शक्यतो एकाच ठिकाणी प्राणायामाला बसा. कारण काय होतं, प्राणायाम केल्यानंतर जनरली ध्यानालाही बसलं जातं. त्यामुळे ध्यान आणि प्राणायाम त्याची जी एक चेन आहे किंवा आपण प्राणायाम करतो, मग ब्रीथिंग एक्सरसाइज करतो आणि मग ध्यानाला बसणार आहोत आपल्या कोर्स प्रमाणे. तर ह्या प्रोसेसमध्ये शक्यतो एका ठराविक ठिकाणी तुम्ही प्राणायामाला बसा. तिथेच तुम्ही ध्यान करणार आहात. मोकळ्या वातावरण पाहिजे. एक गोष्ट एक लक्षात ठेवली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट प्राणायामाबद्दल, तो बसून करायचा आहे. युक्त अभ्यास तोच आहे. जर तुम्ही म्हणालात, "मी आता मॉर्निंग वॉकला चाललोय, क्लायमेट चांगलं आहे. मी चालता-चालता व्यायाम करतो, प्राणायाम करतो, श्वास घेतो, होल्ड करतोय." यू शुड नॉट डू इट. तो युक्त प्राणायाम नाहीये. त्यांनी फायदा होण्याच्या ऐवजी काही नुकसान होऊ शकतं. काय नुकसान होईल मला माहिती नाही. पण यू शुड नॉट डू प्राणायाम बाय स्टँडिंग. धिस इज वन प्रिकॉशन यू हॅव टू टेक. आणि प्राणायामामुळे तुम्हाला फायदे बरेच होतात. पतंजलीनी धारणास योग्यता मनसा असं म्हटलेलं आहे किंवा ततोक्ष्यते प्रकाशावरण असं म्हटलेलं आहे. परंतु त्यापेक्षा अधिक आपल्याला त्या प्राणायामामुळे गोष्टीचा लाभ होतो. एक तर तुमच्या मनाची जी दोलायमान स्थिती असते ना, वेवर्डनेस ऑफ युअर माइंड, माइंड कम्स टू द रेस्ट. चले वातम चले चित्तम निश्चले निश्चलम भवेत्. योगी स्थाणुतो वाप्नोती. ही स्थिती तथा वायू निरोधये, ही स्थिती तुम्हाला प्राप्त होते. तुमचं मन इकडे धावतं, तिकडे तुमचं मन हळू शांत व्हायला लागतं. मनामध्ये आतमध्ये संकल्प उभे राहत नाही. बाहेरचे चांगले वाईट संकल्पही उभे राहत नाही. त्याचा वेग, आवेग, उद्वेग कमी होतो. तुम्ही शांत व्हायला लागता आणि मग जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता, तेव्हा तुमचं ध्यान सुद्धा सहज व्हायला लागतं. तुम्ही तुमच्या फुफ्फुसाची कॅपॅसिटी वाढते. तुमचं इंटरनल ब्रीथिंगमुळे जी हार्मनी हवी असते, ती एस्टॅब्लिश होते. इम्युन सिस्टीम एफिशियंट होते. चेहरा तेजस्वी होतो. वाणीमध्ये शक्ती येते, पॉवर येते आणि अनेक असे फायदे आपल्याला होतात. मी काही लिस्ट आता तुम्हाला देत नाही. हे फायदे आहेत म्हणून तुम्ही करा, असं मी या स्टेजला तुम्हाला सांगत नाहीये. मी एवढंच सांगतो तुम्हाला, तुम्ही प्राणायाम करा. त्याच्यातून जो तुम्हाला फायदा होणार आहे, तो तुमचा तुम्हाला कळणार आहे. तुम्हाला कळेल, की माझी एक एनर्जी लेव्हल वाढलेली आहे. मला सुस्पष्ट विचार करण्याची हळू क्षमता आलेली आहे. कारण माझं मन दोलायमान स्थितीपासून हळू दूर व्हायला लागलेलं आहे. मी जास्त प्रमाणात ऑक्सिजन घेतोय. मी प्राणिक एनर्जी घेतोय. ऑक्सिजन जो आहे तो माझ्या ब्लड स्ट्रीममध्ये जातो आणि प्राणशक्ती जी आहे ती मज्जासंस्थेमधून सगळ्या शरीरभर फिरते. फीलिंग ऑफ वेल बिईंग तुम्हाला यायला लागतं आणि अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये घडत असतात. आता प्राणायाम मुख्यतः का करायचा? हे आपण समजावून घेणार आहोत. म्हणजे आणि त्या प्रोसेसमध्ये काय होतं ते समजावून घेणार आहोत मुख्यत्वे करून. जेव्हा तुम्ही श्वास आत घेता, नोज इज अ इन्स्ट्रुमेंट फॉर ब्रीथिंग. माउथ इज नॉट द इन्स्ट्रुमेंट फॉर ब्रीथिंग. यू ब्रेथ थ्रू नोज. इथे केस असतात. केसामुळे हवा शुद्ध होऊन गाळून जाते. शाळेत असताना शिकलेले असतात. म्युकस असतं आणि म्हणून नाकानी घर्षण करून श्वास घ्यायचा नाहीये, हे तुम्हाला मी सांगितलं. त्याच्यानंतर हा जो श्वास आहे,
तो आपला श्वास नाकातून तोंडातून आहे, नाकातून जातो. इथे घसा असतो. घशाच्या तिकडे श्वासनलिका असते, अन्ननलिका असते. मी तुम्हाला रेस्पिरेशनचं किंवा आपल्या रेस्पिरेटरी सिस्टमचं आर्किटेक्चर दाखवतो. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीची नीट कल्पना येईल. काय असतं, की इथे तुम्ही पाहिलत, की समोर ट्रेकिया म्हणजे विंड पाईप आहे. तिथून हवा आत आल्यानंतर आपल्याला 2 फुफ्फुसं आहेत, लेफ्ट आणि राइट आणि तिथून तो जो श्वास आहे, तो ब्रॉन्चाय म्हणजे 2 भाग होतात आणि परत त्याच्या आतमध्ये झाडासारखं होतं ना, ब्रॉन्चायलिस आणि हे आपण पाहिलेलं आहे. ते चित्र तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला त्याची नीट कल्पना येईल. म्हणजे वायुकोश शेवटचं जे म्हटलेलं ना वायुकोश. म्हणजे काय होतं, जी आपण श्वास घेतो, तो विंड पाईपमधून श्वासनलिकेमधून दोन्ही फुफ्फुसामध्ये जातो. तिकडे ज्या ब्रँचेस असतात तिकडे फुफ्फुसामध्ये पसरतो आणि शेवटी असलेल्या वायुकोशामध्ये तो जातो आणि नंतर कॅपिलरीजमधून तो ब्लड स्ट्रीममध्ये जातो. अशा रीतीने हा प्रोसेस होतो. आणि जेव्हा तुम्ही हे आपण नॉर्मल करत असतो, श्वास घेत असतो, तो जातो आणि नंतर उश्वासामुळे तो बाहेर पडतो. श्वास, प्रश्वास हे नॉर्मल रेंजमध्ये चाललेलं असतं. पण जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये कुंभक करता, त्यावेळेला काय होतं, हा जो घेतलेला श्वास आहे, तो सगळ्या वायुकोशांमध्ये जातो आणि मग तो होल्ड केलेला असतो. तो जातो आणि बाकीच्या कॅपिलरीजमधून ब्लड स्ट्रीममध्ये जातो आणि नंतर तुम्ही एक्झेल करता, त्यावेळेला तो श्वास उश्वासाच्या रूपानं, प्रश्वासाच्या रूपानं बाहेर जातो. आणि जेव्हा तुम्ही श्वासन करत असताना त्यावेळेला एक कल्पना करायची, आय एम इन्हेलिंग, मी आता प्राणशक्ती आत सामावत आहे. यम, नियम, विवेक, वैराग्य या सगळ्या पॉझिटिव्हिटी ज्या आहेत, त्या माझ्यामध्ये येतायत. काम, क्रोधादी विकार आहेत, ते जातायत. अशी कल्पना करून हळू तुम्ही अशा प्रकारे केलं, तर त्याचा फायदाही वेगळ्या स्तरावर होतो. म्हणजे मी तुम्हाला पतंजलींनी सांगितलं, "तस्मिन् सती श्वास-प्रश्वासो गतिविच्छेदा प्राणायाम" आणि मनामध्ये उभे राहणारे संकल्प आणि बाहेरच्या वातावरणामधून चांगले-वाईट तुमच्या मनात उभे राहणारे संकल्प, त्याचा आवेग थंडावायला लागतो. मग हे व्हायला हवं असेल, तर तुम्ही अशी एक कल्पना करा, की मी आता पॉझिटिव्ह एनर्जी घेतोय, प्राणिक एनर्जी घेतोय. आय एम टेकिंग दी पॉझिटिव्ह एनर्जी अँड नको असलेली काम, क्रोध इत्यादी षडरिपू आहेत ते जात आहेत, निगेटिव्हिटी जाते, असं होत असतं. अशी कल्पना करून तुम्ही या प्राणायामाच्या मेकॅनिझममध्ये स्वतःला अ, काही काळ ठेवायचा आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते, की जेव्हा आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो, या प्रोसेसमध्ये या प्रोसेसमध्ये काय होतं, ते मी तुम्हाला सांगतो, की शाळेमध्ये असताना तुम्हाला माहिती आहे, की हवेमध्ये 20.8% किंवा 21% प्रिसाइजली ऑक्सिजन असतो. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण 0.04 असतं. नायट्रोजन 78% आणि वॉटर वेपर्स आणि इतर जे हेलियम, इतर जे काही हवेतले वायू असतात, ते 1% मध्ये असतात. 21% ऑक्सिजन, 78% 9% नायट्रोजन आणि रिमेनिंग 1% मध्ये कार्बन डायऑक्साइड 0.04. हे फिगर्स अप्रॉक्सिमेटली आहेत. परंतु जेव्हा तुम्ही एक्झेल करता, तेव्हा तुम्ही घेतलेला जो ऑक्सिजन आहे, तो ऑक्सिजन मी तुम्हाला सांगितलं तुमच्या सगळ्या ब्लड स्ट्रीममध्ये जातो, कॅपिलरीजमधून. त्यावेळेला एक्झेलेशनमध्ये तो 21% असलेला वातावरणातला ऑक्सिजन तुम्ही बाहेर सोडताना 16% असतो. कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण 0.04 होऊन 0.4% मध्ये जातं.
नायट्रोजन तसा 78-79% मध्येच असतो. म्हणजे या प्रोसेसमध्ये एक महत्त्वाची गोष्ट होते, की यू आर एक्झेलिंग मोर ऑफ कार्बन डायऑक्साइड. निगेटिव्हिटी म्हणतो ना, ती फिजिकल लेव्हलला एअरच्या माध्यमातून मोर यू आर एक्झेलिंग कार्बन डायऑक्साइड, बट यू आर अल्सो एक्झेलिंग ऑल द निगेटिव्हिटी, नको असलेले टॉक्सिन्स, टॉक्सिक विचार तुम्ही बाहेर पाठवत आहात. हा एक गोष्ट त्याच्यामध्ये लक्षात ठेवली पाहिजे. आता मी तुम्हाला मगाशी एक गोष्ट सांगितली, की आपले जे वायुकोश आहे, त्याच्यामध्ये हवा भरली जाते आणि आपल्या लंग्सची कपॅसिटी आपण जास्तीत जास्त वापरतो. आता आणखीन मी तुम्हाला एक चित्र दाखवतो. स्पायरोमीटरचं चित्र आहे. ज्यावेळेला ऑपरेशन जनरल अॅनेस्थेशिया खालती केलं जातं, किंवा बायपास सर्जरी वगैरे झाले, मोठमोठी ऑपरेशन्स जेव्हा होतात, त्यावेळेला त्या प्रोसेसमध्ये तुमचे लंग्स थोडे स्लगिश होतात. मग ते वाढवण्यासाठी तुम्हाला हा स्पायरोमीटर वगैरे वापरायला सांगतात. आमचे दुधाट साहेब सांगायचे, की आपण आपल्या लंग्सची पूर्ण कॅपॅसिटी वापरत नाही. आपल्या लंग्सची पूर्ण कॅपॅसिटी वापरली तर ते लंग्स, त्याच्या असलेले वायुकोश वगैरे फुटबॉलच्या प्लेग्राऊंड एवढी जागा व्यापतील. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, असं रीडर डायजेस्टमध्ये सांगितलं आहे. तेव्हा मग मी थोडंसं संशोधन केलं, विचार केला, खरंच असं होतं का हो? तर दुधाट साहेब म्हणतात म्हणून, आणि आत्ताच्या काळामध्ये आपल्या हँडी सगळ्या गोष्टी आहेत. ते रीडर डायजेस्ट मॅगझिन होतं, ते मला वाटतं बंदही झालं. म्हणून मी थोडासा म्हटल्याप्रमाणे माझ्या पद्धतीनं रिसर्च केला. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की ATS म्हणजे अमेरिकन थोरॅसिक सोसायटी म्हणून आहे. त्यांची रेस्पिरेटरी अँड क्रिटिकल मेडिसिनचं एक जर्नल ATS म्हणून आहे. त्याच्यामध्ये 2003 साली एक पेपर सबमिट केला होता आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं, की सर्वसाधारणपणे एखादा हेल्दी मनुष्य असेल, तर त्याच्या वायुकोशाची संख्या ही 480 मिलियन्स एवढी असते. म्हटलं 1 मिलियन म्हणजे 10 लाख. तुम्हाला माहिती आहे 1 मिलियन इज इक्वल टू 10 लॅक्स आणि एव्हरेज इज 480. म्हणजे 300 मिलियन टू 600 मिलियन या रेंजमध्ये असू शकते. परंतु एव्हरेज 480 मिलियन ऑल्व्हिओ आहेत किंवा वायुकोश आहेत. आणि त्याच्यामध्ये त्याची कॅपॅसिटी वायू होल्ड करण्याची पर मिनिट इज समथिंग लाइक, लिटरमध्ये सांगायचं झालं तर 5 to 8 लिटर्स आहे. मग हे जर सगळे वायुकोशामध्ये हवा भरली, 4 लोअर ऑफ द स्पेक्ट्रम आपण 300 मिलियन घेऊ. त्या 300 मिलियन मध्ये 5 to 6 लिटर्स हवा पर मिनिट जाऊ शकते. तर ती अशी भरली तर खरोखरच फुटबॉलचं प्लेग्राऊंड जे आहे, तेवढा त्या लंग्सची एक्सपान्शन होऊ शकतं. हे जे त्याच्यात सांगितलं होतं, ते आपल्याला त्याचं व्हॅलिडेशन मिळतं. मी ते व्हॅलिडेशन करण्यासाठी तुम्हाला सांगितलं नाही, की आपल्यामधल्या शरीरामध्ये असलेले वायुकोश लंग्समध्ये किती आहे? आपण त्यांना किती वापरतो? स्पायरोमीटरनी तर नॉर्मल सुद्धा लंग्सची कॅपॅसिटी आपण वापरत नाही. तुम्ही प्राणायाम, आपले ब्रीथिंग एक्सरसाइज जेव्हा करायला लागता, तेव्हा तुम्ही नॉट टू युअर नॉलेज यू आर इन्क्रीजिंग युअर लंग्स कॅपॅसिटी. thereby you are increasing your immune system आणि अशा गोष्टी होत असतात. आता हा जो आपला प्राणायाम आहे, मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, की या प्राणायामामध्ये आपण बंद लावत नाही. जालंधर बंद, उडियान बंद, मूल बंद, कुठलेही बंद लावत नाही. इट इज मोस्ट सेफेस्ट प्राणायाम. आणि एक महत्वाची गोष्ट या प्राणायामाच्या श्वसनाच्या अनुषंगानं मी तुम्हाला विचारलं, की आपण किती श्वास घेतो रोज पर मिनिट?
तर कोणी सांगेल 72, कोणी सांगेल 60, कोणी सांगेल 100. These are pulse rate किंवा heart rate you are talking about. I am not talking about heart rate or pulse rate. I am talking about how many number of breath you are taking per minute. आणि हे जर पाहायचं असेल तर आपल्या असं लक्षात येईल की आपण 12 ते 15 श्वास पर मिनिट घेतो आणि म्हणजे दिवसभरामध्ये 15 श्वास पर मिनिट 60 मिनिटं 24 तास म्हणजे 21,600 श्वास आपण घेतो. असं म्हणतात की सेक्स करताना मैथुन करताना तो श्वास 36 ते 42 पर्यंत जातो. म्हणून लंपट जे असतात, those who are constantly engaged in sexual activities, their lifespan relatively is less as compared to योगी. योगी ब्रह्मचर्य व्रताचं पालन करतात आणि प्राणायाम करतात. बघा तुम्ही धावपळत असता, टेन्शनमध्ये असता, ट्रेन पकडायची असते, अशा गोष्टीला तुमचा श्वासात ब्रीथिंग इज इन्क्रीज टू 18 to 20 आणि नेहमी श्वास पूर्ण घ्यावा आणि नाभीकडून घ्यावा. हे मी तुम्हाला आता का सांगितलं? आता मी तुम्हाला सांगितलं आपण जो प्राणायाम करतो, अनुलोम विलोम प्राणायाम विथ कुंभ. You have to take breath 4 counts. 4 counts is equivalent to 4 seconds. म्हणजे 1, 2, 3, 4. 4 सेकंद श्वास घेतला, 16 सेकंद श्वास होल्ड केला, 8 सेकंद श्वास सोडला, 16 आणि 4 20 आणि 8 28. अनदर राऊंड नाही, दुसरं पूर्ण करताना उजव्या नाकपुडीनी 4 सेकंद, 16 सेकंद होल्ड केला, 8 सेकंद सोडला. म्हणजे दोन्ही हे पूर्ण करत असताना तुमचे 28 प्लस 28 56 सेकंद होतात. म्हणजे ॲव्हरेज एका मिनिटामध्ये तुम्ही एक श्वास घेता, 2 श्वास घेता एका मिनिटामध्ये. इकडनं एक घेतला 4 सेकंद, सोडला तो सोडला. इकडनं परत एक घेतला म्हणजे 2 श्वास तुम्ही एका मिनिटामध्ये घेता. आता तुम्ही दिवसातून 3 वेळा, 4 वेळा जो काही करत असाल, त्यांनी काय होतं आपण 2दा करतो. म्हणजे 2दा श्वसन करत असताना एका मिनिटामध्ये 2, 3 राउंड घेतले आणि 2दा केले म्हणजे किती? 6 श्वास त्या मिनिटामध्ये झाले. एका मिनिटामध्ये 2, 15च्या ऐवजी व्हेन यू आर सेव्हिंग दी ब्रेथ. योगशास्त्र असं म्हणतं, खरं खोटं मला माहिती नाही. तुमच्या लाईफमध्ये तुमचे नंबर ऑफ ब्रेथ हे ठरलेले असतात. इफ यू विथ प्राणायाम अँड अदर ॲक्टिव्हिटीज रिड्यूस द नंबर ऑफ ब्रेथ यू आर टेकिंग, युअर लाईफ मे इन्क्रीज. आपण इथे म्हणतो आय कॅन लिव्ह ॲज मच ॲज आय कॅन डिझायर, आय कॅन अचीव्ह व्हॉटेव्हर आय विश. तसं कुठेतरी गणित इथे असेल. आणि मी तुम्हाला म्हटलं की योगी माणसाचं आयुष्य हे थंब रूल नाहीये. इट इज नॉट ए स्टॅटिस्टिक्स, इट इज नॉट ए जस्ट इन्फरन्स. मी सांगतो आपल्याला अनुमान काढता येतं. व्यवहारामध्ये आपण ती उदाहरणं पाहतो. जेव्हा तुम्ही सेक्स करता 20 मिनिट्स घ्या, फ्लोर प्ले वगैरे सगळा पकडून, आणि 35 नको, आपण 30 घेऊया. 30 into 20 म्हणजे ह्या 20 मिनिटामध्ये तुमचा 15चा जो श्वास रेट आहे तो 30 झालेला आहे, डबल झालेला आहे. आणि दिवसातून 2 वेळा 3 वेळा जर तुम्ही सेक्स करत असाल तर यू आर युजिंग मॅक्झिमम नंबर ऑफ ब्रेथ इन अ डे अँड दिस कॉन्ट्रीब्यूट फॉर लोअरिंग युअर लाईफ स्पॅन. हे मी तुम्हाला एक माहितीसाठी म्हणून सांगितलं. हे असंच होत असतं, होत असेल किंवा हे ॲब्सोल्युटली 100% ट्रुथ आहे वगैरे नाही. पण जे योगशास्त्राच्या अनुषंगानं जे पब्लिक डोमेनमध्ये जो कन्सेप्ट आहे तो मी तुम्हाला उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटची गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते की हा प्राणायाम तुम्ही करा. आपला हा ब्रह्मविद्येचा कोर्स जो आहे, मी त्याला दुधाट संस्कारित ब्रह्मविद्या असं म्हणतो. दुधाट संस्कारित ब्रह्मविद्या कोर्स म्हणजे आपण झापडं लावून हा कोर्स करत नाही. वी कीप अवर माइंड ओपन. वी आर अवेअर ऑफ व्हॉट इज हॅपनिंग अराउंड. वी आर गेटिंग अवर माइंड अँड एव्हरीथिंग मॉडिफाईड विथ द प्रेझेंट एन्व्हायरमेंट.
पुस्तकामध्ये दिलेलं असतं ते वाचून मी तुम्हाला सांगत नाही, कारण तो दुधाट संस्कारित ब्रह्मविद्येमध्ये बसत नाही. दुधाटाने मी तुम्हाला सांगितलं होतं, रीडर डायजेस्टमध्ये असं सांगितलं होतं, की तुमच्या लंग्सची कॅपॅसिटी एवढी आहे, की फुटबॉल प्लेग्राउंड हे करतील वगैरे. पण ते इट वॉज अ फ्यू इयर्स बॅक. 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण आजच्या मितीला काय होतं, यू शुड कीप युअरसेल्फ अपडेट विथ रेफरन्स टू धिस कोर्स. दॅट्स व्हाय आय एम गोइंग टू माझ्या माहितीप्रमाणे जानेवारी 2019 कोविड नोव्हेंबर 2019 पासून सुरुवात झाला. त्याच्या आधी एक आर्टिकल सायंटिफिक अमेरिका नावाचं एक जर्नल आहे. सायन्स, टेक्नॉलॉजी आणि मेडिसिनला वाहिलेलं आहे. त्यांनी त्याच्यामध्ये एक कार्डियाक कोहेसिव्ह ब्रीथिंग म्हणून आपला जो इंडियाचा प्राणायामाचा कन्सेप्ट आहे, तो कार्डियाक कोहेसिव्ह ब्रीथिंग म्हणून रिब्रँड करण्याचा प्रयत्न केला. आणि मग ते ट्वीटवर आलं होतं, शशी थरूर वॉज द फर्स्ट पर्सन टू रिट्वीट. हे असं बरोबर नाही, यू आर मिसयुजिंग, दिस इज अवर ट्रेडिशनल प्राणायाम सिस्टीम वगैरे म्हटलं. मग रामदेव बाबा आले, सगळ्यांनी खूप मोहोल झाला त्याच्यामध्ये, की प्राणायामाला तुम्ही कार्डियाक कोहेसिव्ह ब्रीथिंग असं म्हटलंय. मग मी थोडासा आणखीन त्यांनी त्याचा पेटंट घेतला वगैरे वगैरे सगळं झालं, ठीक आहे. धुरळा सगळा शांत झाला. मग मी त्याच्यामध्ये थोडंसं आणखीन माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या या कार्डियाक कोहेसिव्ह ब्रीथिंगमध्ये त्यांनी यू हॅव टू टेक ब्रेथ विथ वन नोस्ट्रिल, एक्झेल विथ अनदर नोस्ट्रिल, म्हणजे अनुलोम विलोम सांगितलं. त्याच्यामध्ये त्यांनी 365 सांगितलं. 365 म्हणजे काय? थ्राईस अ डे 6 काउंट ब्रेथ घ्यायचा. आणि दिस वन कार्डियाक कोहेसिव्ह ब्रेथ शुड बी कंप्लीटेड इन 5 मिनिट्स, म्हणून त्यांनी 365. नंतर एक आणखीन एक त्याच्यात वर्षन होतं. त्याच्यात त्यांनी आपण जे हे नुसतं अनुलोम विलोम होतं. दुसऱ्या वर्षनमध्ये 448 असं सांगितलंय. मीन्स 4 काउंट यू हॅव टू टेक ब्रेथ, होल्ड 4 काउंट अँड एक्झेल 8 काउंट. अशा आपण इथे सुरुवात 4-16 ते होल्डिंगचा पॅटर्न, एक्झलेशनच्या याच्यामध्ये व्हेरिएशन असेल. व्हॉट आय वॉन्ट टू सेंड यू द मेसेज by telling you this cardiac cohesive breathing, which was pranayam, they tried to rebind it. It is nothing else the same pranayam which you have been taught, you have been asked to do, is the same. आणि मग ते काय म्हणतात, if you do this pranayam, heart rate variation, immune system, lungs capacity, तुमची झोप न येणं, त्या गोष्टी, स्ट्रेस लेवल, all these things will be reduced. Just you should know what is happening, what we are doing. काहीतरी सर सांगतात म्हणून आम्ही प्राणायाम करतो. ते मोठमोठे योगा शिक्षक आहेत, त्यांना असं वाटतं, हा काय प्राणायाम आहे, हा अनुलोम विलोम प्राणायाम आहे, आम्ही बंद लावून करतो, आम्ही उडियान बंद लावून करतो, जालनवाला बंद लावून करतो, हा सिंपल प्राणायाम, यांनी काय फायदा होणार आहे? नाही, यांनी फायदा होतो. आणि म्हणून मी या लेक्चरमध्ये तुम्हाला ब्रह्मविद्या प्रोटोकॉल सांगितला नाही. तुम्हाला हा प्राणायाम करताना काय बंधनं पाळा असं मी तुम्हाला सांगितलं नाही. हा त्याच्या कॉन्ट्रा इंडिकेशन फारशा नाहीये. त्यामुळे हा प्राणायाम करायला सेफ आहे असं मी मोठं विधान करू शकतो. कारण खरंच सेफ आहे. काही तुम्ही त्याच्यामध्ये हे करत नाही. त्याच्यामुळून तुमचं काही पथ्य जी आहेत, की पोट रिकामं पाहिजे, चालत जाऊन व्यायाम, प्राणायाम करायचा नाही. आणि हा प्राणायाम करत असताना किंवा आपले ब्रीथिंग एक्सरसाइज करत असताना आपल्या कोर्समध्ये कुठेही सांगितलं नाहीये. पण मला 2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात. एक, उभं राहून प्राणायाम करायचा नाहीये. दुसरं, तुम्ही हायड्रेट राहायला पाहिजे. शरीरामध्ये पाण्याची लेवल तुम्ही मेंटेन केली पाहिजे. याचा अर्थ असा चुकीचा घेऊ नका, की प्राणायाम करायच्या आधी पाणी पिऊन बसायचंय किंवा प्राणायाम झाल्यानंतर पाणी प्यायचं, अजिबात नाही. ड्युरिंग युअर डे यू शुड इन्शुअर
तुम्ही डिहायड्रेट होत नाही आहात. तुमच्या शरीरामध्ये पाण्याची तुम्ही व्यवस्थित पाणी पिता आहात हे. आणि तिसरं मी नेहमी सांगतो, आपलं प्राणायाम केल्यानंतर तुम्ही ध्यानाला बसता. ध्यान आणि प्राणायाम याचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे आमच्या बिमलाबाई ठकार नेहमी सांगत, की बाबांनो तुम्ही प्राणायामाला बसत असाल, तर एक पथ्य पाळा. ध्यानाला बसत असाल तर एक पथ्य पाळा. सैल कपडे वापरा, सुती वस्त्र वापरा आणि प्राणायामाला बसायच्या आधी, ध्यानाला बसायच्या आधी वस्त्र बदला. तर तुम्ही म्हणा, "काय सर वस्त्र बदला काय?" त्यांनी त्याचं जे लॉजिक सांगितलं ते मला पटतं. तुम्हालाही कदाचित पटेल. ते म्हणतात, आपल्या वस्त्रावर आपल्या विचारांचे संस्कार असतात. आपल्या वस्त्रांवर आपल्या भावनांचे संस्कार असतात. जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता, ते संस्कार घेऊन बसलात, तर डिस्टर्बन्स येऊ शकतो. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणाल, "सर आम्ही नाईट ड्रेस घालून झोपतो. आम्ही काही सबंध तेच कपडे वापरत नाही." मग तर ते आणखीनच आहे. कारण रात्रीचे संस्कार तुमच्या वस्त्रावर असतात. म्हणून शौच म्हणतात ना, ते जर तुम्हाला हवं असेल, माइंड शुड बी प्युअर. नो थॉट्स ऑफ व्हॉटेव्हर यू हॅव डन ॲट नाईट. तुमची काय मनाची स्थिती असेल, त्याचे संस्कार तुम्ही बरोबर घेतले, तुमच्या वस्त्रावर घेतले, तुम्ही प्राणायाम करायला बसलात, ध्यानाला बसलात, तर ते इट इज नॉट कंड्युसिव्ह. असं त्यांनी सांगितलं, मला ते पटलं, म्हणून मी सांगितलं. या 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. उभं राहून प्राणायाम करू नये, हे ब्रह्मविद्येच्या कोर्समध्ये सांगितलेलं नाहीये. सुती वस्त्र, सैल वस्त्र वापरा आणि वस्त्र बदलावी ध्यानाला बसताना, हेच सांगितलेलं नाहीये. डिहायड्रेट राहा, हे सांगितलं नाहीये. परंतु आपल्याला या गोष्टी केल्यात, काळ बदललाय, काळाप्रमाणे आपण आपले विचार मॉडिफाय केले पाहिजे आणि ह्या गोष्टी जर आपल्याला बेनिफिट देत असतील, आमच्या कोर्समध्ये सांगितलं नाही, आम्ही नाही सांगणार, असं करून चालत नाही. व्हॉटेव्हर इज, लेट गुड थिंग्स कम फ्रॉम ऑल द साइड, ही आपली प्रार्थना आहे. लेट जे काही नॉलेज आहे ते यावं, अपडेट करावं आणि त्याप्रमाणे आपण करावं. माझी तुम्हाला विनंती आहे, की तुम्ही हा प्राणायाम करा. रेग्युलर करा. असं नाही आज मी केला प्राणायाम, मग 2 दिवस नाही केला, 3 दिवस केला, 4 दिवस नाही केला. असं करायचं नाहीये. अति करायचं नाहीये. अति केल्याने काय होऊ शकतं, तुम्हाला माहिती आहे. एक पब्लिक डोमेनमध्ये असलेलं उदाहरण, ते तुम्ही नेटवर पण सर्च करू शकता. माझ्या कल्पनेप्रमाणे 2006 का 7 ची गोष्ट आहे. असिस्टंट म्युनिसिपल कमिशनर खैरनार म्हणून होते. रिटायर झाले. तेव्हा असं त्यांना वाटलं, आपण कपालभाती करावं, प्राणायाम करावा आणि मग ते 12-12 तास योगा करायचे, कपालभाती करायचे आणि मग हेतल हर्नियाचा त्रास व्हायला लागला. इतरही काही कॉम्प्लिकेशन झाले. त्यांना आय-सी-यूमध्ये ॲडमिट करावं लागलं. कुठलीही गोष्ट हे उदाहरण म्हणून सांगितलं, पब्लिक डोमेन म्हणून सांगितलं. त्यांच्यावर काही टीका करणं हा माझा हेतू नाहीये. फक्त तुम्हाला अवेअरनेस पाहिजे, की अति करायचं नाही. श्वसन प्रकार आम्ही तुम्हाला सांगतो इतक्या वेळा करा. तुम्ही म्हणाल मी दिवसातून 4दा करतो, असं करायचं नाहीये. युक्त लिमिटमध्ये करायचंय. जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. अति सर्वत्र वर्जयेत म्हणतात ना, कुठलीही गोष्ट अति करू नये. अध्यात्माचा सुद्धा अतिरेक करू नये. तुम्ही एकलकोंडी होता. अध्यात्म डोळे उघडे ठेवून सगळं जग पहा आणि मग तुम्हाला जे काही योग्य वाटतं त्याप्रमाणे हायेस्ट कन्सेप्ट ऑफ युअर ट्रुथ यू हॅव टू बी ॲक्ट, यू हॅव टू बिहेव, यू हॅव टू लिव्ह द लाईफ meaningful, purposeful, graceful, divine. This is our proclamation of Brahma Vidya. And for that purpose, we are starting with pranayam. This is the first step. बघा, जो मनुष्य एक पाऊल चालू शकतो, मनुष्य कितीही कसून दे, तो एक पाऊल निश्चित चालू शकतो आणि जो एक पाऊल चालू शकतो तो हिमालय गाठू शकतो. दिस इज डेफिनेटली नॉट ए इमॅजिनेशन, बट बघा किती चालायला सांगतात, थोडं चाला, थोडं चाला. जो एक पाऊल टाकतो ना, तो हिमालय चढू शकतो. तेवढी कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आहे. यू आर दॅट. आणि
प्राणायामाची साधना म्हणा, कुठलीही साधना म्हणा, आत्मज्ञान हवं असेल, आत्मदर्शन हवं असेल, सेल्फ रिअलायझेशन हवं असेल, तर त्याच्यासाठी काहीतरी मार्ग आहे, प्रयत्न आहे, यम, नियम, आसनं, प्राणायाम, ध्यान ज्या ज्या पद्धती विकसित केलेल्या आहेत, त्या आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे. आपण नायम आत्मा बलहीनेन लभ्य असं एक वचन, श्रुती वचन आहे. उपनिषदांमध्ये म्हटलेलं आहे. बलहीन माणूस असेल ना, तर त्याला आत्मज्ञान होत नाही. मी याचं काय करणार? इफ यू आर प्राणिक एनर्जी लेव्हल किंवा कुठलीही एनर्जी लेव्हल इतकी डिप्लीट झाली असेल आणि मग तुम्ही म्हणाल मला आत्मज्ञान व्हायला पाहिजे, मला रिअलायझेशन व्हायला पाहिजे, दिस थिंग नथिंग विल हॅपन. नायम आत्मा बलहीन लभ्या. बलहीनता असेल तुमच्यामध्ये, तुमच्यामध्ये शक्ती नसेल, सामर्थ्य नसेल, पॉवर नसेल, असं तुम्ही निश्चित पडून राहिलात, काही तुम्हाला रिअलायझेशन वगैरे होणार नाही. मग मी तुम्हाला जे सांगितलं, की धावत असताना 18 ते 20 श्वास होतात. सेक्सच्या वेळेला 35 ते 42 असतात. नॉर्मल 12 ते 15 असतात. मग आता मला श्वास मी बसूनच राहतो, मी आळशीच राहतो, मी काहीच करत नाही, म्हणजे माझे श्वास असं नाही. दॅट इज यू आर गोइंग इंटू द निगेटिव्ह झोन. दॅट इज फ्रस्ट्रेशनच्या मुळे ते होत असेल. परंतु तुम्ही जेव्हा पूर्णपणे एनर्जीनी परिपूर्ण आहात, पॉझिटिव्ह फ्रेमवर्क आहे आणि त्यावेळेला तुम्ही ध्यानाला बसताय, त्यावेळेला यू गेट कनेक्टेड टू द युनिव्हर्सल कॉन्शियसनेस. पुढच्या वेळेला आपण पंचतत्व आणि पंचतन्मात्रा हा विषय समजावून घेणार आहोत. त्या विषयाच्या डायमेन्शन्स मी तुम्हाला उलगडून सांगणार आहे. मी सांख्यामध्ये काय सांगितलंय, वेदांत काय सांगितलंय, नंतर काश्मीरी शैविझम काय सांगतंय, ते मी बोलणार नाहीये. प्रॅक्टिकल लेव्हलला आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. 5 ग्रॉस एलिमेंट्स आर देअर. Subtle elements are also there in this body. The universe is made up of these 5 elements, and you can get connected to all these 5 elements. What are the sources? What is the way? In our Brahmavidya, तुम्हाला असं ते कोर्समध्ये कुठेही सांगितलेलं नाहीये, पण you will realize we are using 3 basic elements in our spiritual unfoldment sadhana. In this Brahmavidya, आकाश तत्व, अग्नि तत्व आणि वायू तत्व. जलतत्व, पृथ्वी तत्व, these are very gross compared to this. ग्रॉस, सटल, सटलर असे आहेत ते. तर आकाश तत्व, अग्नि तत्व, वायू तत्व या तिन्ही तत्वांचा विनियोग, नॉट टू युअर नॉलेज, वी आर डुईंग इन ब्रह्मविद्या. सो दिस, टू अंडरस्टँड दिस, मी तुम्हाला सांगितलं, आपण प्रवासाला निघालेलो आहोत. वाटेमध्ये काय काय आहे, काय पाहायचं, काय टाळायचं, त्याची सगळी माहिती असलेली आहे. आणि मग प्रवासाला आपण निघालो तर आपला प्रवास सुखकर होतो. म्हणून पुढच्या वेळेला आय एम गोइंग टू टॉक ऑन पंचतत्व आणि पंचतन्मात्रा. इट इज अ व्हेरी डिफिकल्ट सब्जेक्ट टू कॉम्प्रिहेंड, अंडरस्टँड अँड ऑल्सो टू एक्सप्लेन. With the grace of God, we will be in a position to understand this subject, assimilate what is the essence of that subject in our mind, and we will together go ahead, progress in this path of Brahmavidya course. So today I stop for the day. बरंच काही आहे, मी आज सगळ्याच गोष्टी सांगत नाहीये. एक आणखीन जाता जाता मला सांगावं असे 5 प्राण आहेत ना, त्यांचे उपप्राण पण आहेत. हा मगाशी मी सहज बोलताना म्हटलं होतं उदानात मृत्यू. उदानाचा उपप्राण धनंजय प्राण आहे. So long as Dhananjay Pran is not left your physical body, all the medical wonders can take place. Revival, resuscitation, एखादा मरणाच्या दारातला नियर डेथ एक्सपिरियन्स, all that cases can be revived so long as the Dhananjay Pran has not left the body, and Dhananjay Pran comes under उपप्राण ऑफ उदान वायू, उदानात मृत्यू. म्हणून सिल्वर कॉर्ड कनेक्शन तोपर्यंत शाबूत असतं. म्हणजे धनंजय प्राण ह्या शरीरामध्ये असतो तोपर्यंत यू मे बी क्लिनिकली डेड, बट चान्सेस ऑफ रिवायवल आर देअर. जस्ट हॅव दिस थिंग इन बॅकग्राऊंड. आपण काय शिकतोय, आपण काय ऍसिमिलेट करतो आहोत,
योगशास्त्र काय सांगतंय, ब्रह्मविद्या काय सांगतंय, उपनिषद काय सांगतंय. यू ट्राय टू कोरिलेट दिस विथ टुडेज युअर अंडरस्टँडिंग. आणि म्हणून या कोर्सला मी सातत्यानं सुधाट संस्कारित ब्रह्मविद्या म्हणतो. तुम्हालाही कोर्स पूर्ण झाल्यानंतर सुधाट संस्कारित ब्रह्मविद्याचं जे काही डायमेन्शन्स आहेत, की ब्रह्मविद्येचा त्या कोर्सचा जो काही गाभा आहे, त्याला मी का म्हणतो, या गोष्टी तुम्हाला सगळ्या उलगडत जातील. आपण 2 मिनिटं ध्यानाला बसूया. आणि ध्यानाला बसत असताना सेम प्राणायामाला जसं बसलात तसं पाठीचा कणा ताठ, रिलॅक्स, चेहरा प्रसन्न, हात मांडीवर ठेवा, कसंही ठेवा आणि शांत बसा.